हे गाईज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तर दिवाळी जी आहे ती संपली आहे आणि डेकोरेशन काढायचं काम चालू आहे. तर फोटोजला हे फ्लावर्स जे आहे तपस्याने लावलेले आणि टीपॉय वरती भरपूर असे सामान जमा झालेले आहेत जे मला क्लीन करायचंय. बिकॉज सणावारामध्ये लगातार जे दिवाळीचे सण आलेले त्याच्यामध्ये झालं असं की काही मुलं घालत होती इयरिंग्स आहेत किंवा ऑर्नामेंट्स आहेत, तर ते घ्यायचं असंच टिपॉय वरती किंवा कुठेतरी असं ठेवून द्यायचं. म्हणून सणवार संपलेत, भाऊबीज झाली आहे, त्याच्यामुळे मी विचार केला की चला हे आपल्या आपल्या जागे जी जी वस्तू आहे ती ठेवून देऊया. फुलं वगैरे आहेत ते ऍज इट इज एका बॅगेमध्ये भरून ठेवून दिलेत आणि टीपॉय पण स्वच्छ करून ठेवून दिलाय. दिवसभरामध्ये सगळी वस्तू जाग्यावरती ठेवून दिलेली आहे आणि हे जे तुम्ही बघताय हे आहे रात्रीचं. आणि मी साडी का घातले? कारण माझा आहे बर्थडे. ये मला पहिला तयार व्हायला सांगितलं, मला माहिती होतं काहीतरी गडबड आहे. बसा बसा बर्थडे गर्ल. पहिलं ते बोल. मस्त दिसायला बर्थडे गर्ल. फर्स्ट टाइम नेटची साडी ट्राय केली आहे, ते पण बर्थडेच्या दिवशी. कसा दिसतंय कमेंट करून नक्की कळवा. दरवर्षी सरप्राईज केक कटिंग असतेच, कारण मला माहिती होतं की यावर्षी पण असंच काही सरप्राईज केक कटिंग असेलच. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you, may God bless you. Happy birthday dear mama, happy birthday to you. Happy birthday mama. खूप बरं वाटतं जेव्हा आपली फॅमिली आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत आहे आणि आपल्याला माहितीही नसतं, आणि जेव्हा आपण ते बघतो तेव्हा त्या गोष्टीची बोलतात ना अनव्हॅल्युएबल इमोशन्स असतात, हॅपीनेस असतं, इनक्रेडिबल असं बोलू शकतो. खूप बरं वाटतं. इतर वेळेस मी प्लॅन करते सगळ्यांसाठी आणि माझे एक्सपेक्टेशन्स थोडेफार असतातच की हे लोक मे बी केक वगैरे आणून कापतील. सो माझे काही असे फार एक्सपेक्टेशन्स नसतात की मला गिफ्ट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण असो, मी एक केकमध्ये पण खुश होते बिकॉज इम्पॉर्टंट माझ्या फॅमिलीचे इमोशन्स आहेत की ते लोक माझ्यासाठी किती विचार करतात, हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. रात्रीचे वाजले आहेत 12, नाही 1:30 वाजले आहेत आणि आमचं मस्त सेलिब्रेशन करून झालं आणि या लोकांनी मला सरप्राईज दिलं. तर मस्त मज्जा आली. आम्ही डान्स वगैरे केलं आणि उद्याच्या दिवशी बघूया नवरोबा काय सरप्राईज देणार आहे. आता सध्या थकले आहेत
तर चला गुड नाईट. हा व्लॉग पुढे मी कंटिन्यू करेन उद्या. बाय बाय. दिस इज सेकंड डे आणि आज बर्थडे आहे. सो मी तयार झालेली आहे अँड सगळेच तयार झालेत आणि आज आम्ही चाललो आहे लंचसाठी बाहेर. सो दिस वॉज सरप्राईज फॉर मी. मला माहिती नव्हतं बिकॉज नितीनची तब्येत बरी नव्हती ॲक्च्युली 2-3 दिवसापासून. काल डॉक्टरकडे जाऊन औषध आणलं तेव्हा कुठे त्यांना थोडंसं बरं वाटलं आहे आणि आत्ता वाजले आहेत दुपारचे 3. तर आम्ही निघालो आहे. सो चला. शिलपाटा हायवेवरती एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे रामदेव ढाबा. खूप छान आहे. राजस्थानी फूड तिथे भेटतं अँड आय एम जस्ट गुजराती अँड राजस्थानी फूड लवर. आय जस्ट लव द फूड. तर आम्ही तिथे चाललो आहोत आणि त्याच्यानंतर मग एक्सपिरियाला जाऊ आणि लेट्स सी की काय शॉपिंग होणार आहे. सो चलो लेट्स बिगिन. सो आम्ही रामदेव ढाब्याला गेलेलो पण ते बंद होतं त्याच्यामुळे इथे शालूला आलो आहे. पोपट बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होते रहती. व्हिडिओ चष्मा बिष्मा काढून आईचा बोला. कसं बी बरंच वाटतं माझं नवरा. चष्मा घाल नको घाल. सो आम्ही घरी आलो आणि कुकिंग करत होती मी आणि थोड्याच वेळात कॅनडावरून भावाचा फोन आला. इतकं बरं वाटलं की त्याला माझा वाढदिवस लक्षात आहे आणि 2 मिनिटासाठी मी इमोशनल झाली आणि ही वॉज लाईक, अगं येडी रडतेस काय, मला लक्षात आहे की तुझा वाढदिवस आहे. माणसाला गिफ्ट्स हे महत्वाचे नसतात पण जे आपलं नातं असतं आणि त्या नात्यांमधून जो गोडवा निर्माण होतो आणि त्या गोडवाचे जे शब्द असतात, जेव्हा अशा वेळेला माणूस आपलं नातं जपतो आणि आठवण ठेवून बोलतो
प्रेम व्यक्त करतो, मग ते कोणीही असू दे, फॅमिली मेंबर असू दे किंवा फ्रेंड्स असू दे, ते इतकं भारी गिफ्ट असतं ना की त्याच्यासाठी दुनियाभरचा कितीही करोडो रुपये जरी ओतले तरीही कमी असतं. व्हॉइस ओव्हर करता करताही आता माझ्या डोळ्यात बोलताना डोळे नम झालेले. पण खरंच तुमच्या सगळ्यांचा एवढं माझ्यावरती आशीर्वाद आणि प्रेम जे भरभरून आहे, थोरा मोठ्यांचा आणि सगळ्यांचा, ते असंच राहू दे आणि अशीच नेहमी भरभरून ब्लेसिंग देत राहा. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेलच. आणि लास्ट एक मी छोटासा क्लिप टाकलाय जे की माझं गिफ्ट होतं. नितीनने मला गिफ्ट म्हणून एक्सपिरिया मधून घेऊन दिलेलं आणि हे माझ्या फ्रेंड सुषमानी मला पाठवलेलं आहे. खूप छान लिहून तिने पाठवलेलं. थँक्यू सो मच सुषमा, आय लव्ह यू. तू माझी खूप छान बेस्ट फ्रेंड आहेस अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू. अँड इवन प्रतीक्षाने पण रात्री कॉल करून मला विश केलं. खूप बरं वाटलं. थँक्यू 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 सो मच प्रतीक्षा, एवढं आठवण ठेवायला आणि रात्रीचं विश करायला. अनएक्सपेक्टेड होतं हे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. लव्ह यू गाईज. तर हा जो कुर्ता तुम्ही बघताय आणि हा सेकंड कुर्ता, असे 2 कुर्ते मला नितीनने घेऊन दिलेत आणि इवन ओढणी पण मी घेतली आहे. सो रेड कलर कॉन्ट्रास्ट आहे ब्लू वरती आणि इवन तो सेकंड कुर्ता आहे तो थोडासा सिल्वर गोल्डन मध्ये आहे. तर त्याला मी पाइपिंग लावायला दिलाय, नाहीतर मी तुम्हाला असंच ठेवून रेकॉर्ड केलं असतं. तर जेव्हा ते बनून येईल तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर असं हे माझं बर्थडेचं गिफ्ट आहे. ओके, आणि हे चॉकलेट आहे जे की मला गिफ्ट आलेलं. थँक्यू अक्षता अँड थँक्यू योगेश भाऊजी, तुम्ही आठवण ठेवून माझ्यासाठी चॉकलेट गिफ्ट केलात. आणि सरप्राइझिंग हे होतं की हे माझं फेवरेट चॉकलेट आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि हा होता आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.